टेक्निकने एपीआय यूज करू. वेगळं म्हणजे काय की आपण एपीआयचा फंडा पाहणार आहोत. ओके, लक्ष द्यायचंय. तुमचं पीसी वगैरे बंद करा, फक्त इकडे माझ्याकडे लक्ष द्या. ओके, फोल्डर ओपन केला आणि त्या फोल्डरला मी सीएमडी मध्ये ओपन केला. आता इथे सीएमडी ओपन झाली. ह्या सीएमडी मध्ये मी एक कमांड राईट करणार. ठीक आहे, npm create with @latest आणि आपल्या प्रोजेक्टचा नाव, जसं की आपला डे किती आज 14. ओके, 14 का 13. जस्ट मी ते एंटर बटनावर क्लिक केलं. जसं इथे मी एंटर बटनावर क्लिक केलं तर मला इथे सिलेक्ट अ फ्रेमवर्क विचारले. इथे सिलेक्ट केलं रिॲक्ट, देन सिलेक्ट जावास्क्रिप्ट, देन एंटर एंटर एंटर. तर इथे आपल्यासाठी एक रिॲक्ट जेसचा सेटअप किंवा रिॲक्ट जेसचं एक ऍप्लिकेशन काय होतंय क्रिएट होत आहे. जसं की तुमच्या पीसीला इंटरनेट कनेक्ट पाहिजे जेव्हा तुम्ही ही कमांड राईट करणार. ऍप्लिकेशन क्रिएट झालंय. ऍप्लिकेशन क्रिएट झाल्यानंतर कंट्रोल सी, स्क्रीनला एकदा क्लिअर करतो मी आणि ते कमांड टाकतो cd डे. त्यानंतर कमांड टाकली मी इथे कोड पेज डॉट, म्हणजे जे आपलं इन्व्हायरमेंट क्रिएट झालंय ते इन्व्हायरमेंट आपल्याला VS कोडला ओपन करायचे. आणि VS कोड ओपन झाल्यानंतर VS कोडच्या आतमध्ये SRC नावाची फोल्डर आहे. त्या फोल्डरच्या आतमध्ये एक app.jsx नावाची फाईल आहे. आणि त्या फाईल मध्ये जेवढा काही कोड राईट केलाय तो कोड सगळा मी काय केलं इथे डिलीट केला आणि इथे मी एक फंक्शन बेस एक कंपोनंट राईट करतो. कोणतं बे? फंक्शन बेस कंपोनंट. त्यासाठी फंक्शन कीवर्ड, कंपोनंटला नाव काय, जे आपण फाईल नेम दिलंय तेच आपल्या कंपोनंटला नाव राहणार. आणि इथे रिटर्न करतो मी त्याच्या आतमध्ये आणि हा जो काही कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट मला आउटपुट पेजला दाखवायचे असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव, जसे की ऍप. सेव्ह केलं. त्यानंतर app.css फाईल मधून सगळी CSS मी इथून रिमूव्ह केली आणि index.css फाईल मधून पण CSS रिमूव्ह केली. ओके, आणि जो काय आपला फोल्डर होता त्याला सेव्ह केलं. CMD मध्ये आलो आणि ते कमांड टाकली npm run div. जशी मी ही कमांड टाकली मला माहिती आहे एक URL भेटेल आणि ती URL मी ब्राउझरला सर्च केली तर त्या ऍप्लिकेशनचं मला आउटपुट दिसेल. जसं की मी ते ब्राउझरला URL सर्च केली तर मला ते वेलकम टू माय ऍप असा H1 काय झालाय शो झाला. आता आपल्याला पाहत होतो आपण आतापर्यंत की एपीआय पाहत होतो. एपीआय म्हणजे काय, हा फुल फॉर्म झाला ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. हा काय झाला फुल फॉर्म झाला. मग ऍक्च्युअली एपीआय म्हणजे काय, काय की जेव्हा कधी दोन कंपन्यामध्ये किंवा दोन सॉफ्टवेअर मध्ये किंवा दोन टेक्नॉलॉजी मध्ये जे कम्युनिकेशन होतं, कम्युनिकेशन म्हणजे काय की डेटा घेणे आणि देणे, ह्याच मेथडला आपण ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस म्हणतो. ओके, जसं की आतापर्यंत आपण डेटा घेत आलो त्यामध्ये दोन मेथड असतात. सॉरी, ईपीआय बनवण्यासाठी तीन गोष्टीची गरज असते. एक URL, सेकंड मी इथं राईट करतो ना, तुम्हाला थोडं जास्त असं समजेल. तर आपल्याला एखादी एपीआय यूज करायची असेल तर फर्स्ट लागते URL, सेकंड लागते आपल्या इथे मेथड आणि थर्ड लागतो आपल्याला डेटा. हा डेटा कसा असतो, ऑप्शनल असतो. जेव्हा आपल्याला डेटा पाठवायचा आहे तेव्हाच आपण हा डेटा काय करतो पाठवतो, बरोबर ना.
आणि ह्या मेथड मध्ये दोन टाईप असतात, एक असते गेट टाईप आणि सेकंड असतो पोस्ट टाईप. जसं की आपल्याला माहिती आहे गेट टाईप कधी यूज करतात, की जेव्हा आपल्याला डेटा घ्यायचा असेल तेव्हा आपण काय करतो, गेट टाईप करतो, म्हणजे राईट करतो डेटा घेण्यासाठी. आणि पोस्ट मेथड आपण कधी यूज करतो, डेटा आपल्याला जेव्हा द्यायचा असतो तेव्हा आपण इथे देण्यासाठी. ओके, जस्ट हा दोन फंडे समजले. मग आपण जशी काल मी तुम्हाला डेमो दिला होता, काल आपण लेक्चर मध्ये पाहिले होते की एक एपीआय घेतली किंवा एक URL घेतली आणि त्या URL मधून आपण डेटा काय केला, काहीतरी घेतला आणि तो डेटा प्रिंट केला. मग आज आपण काय करू, थोडीशी नवीन टेक्निक यूज करू. ओके, तर आपल्याला करायची काय आहे ते आपण समजू. तर एक इनपुट बॉक्स असेल आणि त्या इनपुट बॉक्सचा एक बटन असेल, जसं की त्या बटनचं नाव असेल सर्च. ओके, आणि ह्या इनपुट बॉक्स मध्ये आपण घेणार आहे एक पिन कोड. ठीक आहे, पिन कोडच्या आधी आपण समजून, तुम्हाला पोस्टमॅन माहिती आहे काय, पोस्टमॅन सॉफ्टवेअर, पोस्टमॅन माहिती आहे का तुम्हाला? मग पोस्टमॅन माहिती ना तुम्हाला, पोस्टमॅन कोणता, पोस्टमॅन कोणता, तुम्हाला कोणता माहिती आहे पोस्टमॅन? दोन, अरे तुम्हाला माहिती आहे पोस्टमॅन म्हणजे काय, तो गावातला नाही बरं का, जसं की तो ठीक आहे गावातलाच असतो, जसं की तो चिठ्ठी इकडून तिकडे आणतो. तुम्हाला ते पोस्ट ऑफिस माहिती, पोस्टमॅन माहिती आहे, पोस्ट ऑफिस माहिती आहे तुमच्या गावात पोस्ट ऑफिस पक्का, तुमच्या तालुक्यात आहे, किती तुमच्या तालुक्यात, एकच आहे का? प्रत्येक गावात. ओके, तुम्हाला पिन कोड, अरे तुम्ही नंतर बोला, आधी इकडे लक्ष द्या की ना. मग तुम्हाला पिन कोड माहिती आहे का? पोस्टमॅन माहिती आहे, पोस्ट ऑफिस माहिती आहे, पिन कोड माहिती आहे, काय आहे पिन कोड? पिन कोड काय आहे? तो एरियाचा काय राहतो, कोड राहतो. म्हणजे त्या एरियामध्ये किती पोस्ट ऑफिस आहे त्या पिन कोड वरून आपल्याला समजतं, बरोबर? म्हणजे तो पिन कोड असतो तो कशाचा असतो, पोस्ट ऑफिसचा असतो, बरोबर ना? मग आपण आज काय करणार आहोत, की एक असा इनपुट बॉक्स असणार आहे आणि त्या इनपुट बॉक्स मध्ये आपण पिन कोड घेणार आहे. काय घेणार आहे आपण? पिन कोड. कोणत्या? ह्या इनपुट बॉक्स मध्ये. आणि जसं आपण ह्यामध्ये पिन कोड टाईप केले आणि ह्या सर्च बटनावर क्लिक केलं, तर आपल्याला त्या एरियामध्ये किती पोस्ट ऑफिस आहे ते आपल्याला समजेल किंवा आपल्याला भेटेल, असं काय समजते का? ठीक आहे ना? ठीक आहे, 2 मिनिट. एक एपीआय आहे आणि त्या एपीआय ला मी नॉट फाउंड. ओके, अरे जसं की ही एक एपीआय आहे, म्हणजे एपीआय म्हणजे काय, एक URL. जशी त्या मी URL ला सर्च केलं इथे, असं काहीतरी ती URL मी काय केली, ते सर्च केली आणि असा मला काहीतरी डेटा भेटलाय दिसतोय तुम्हाला? अरे भेटलाय ना, एका एरे ऑब्जेक्ट मध्ये असं काहीतरी डेटा मला भेटलाय, पक्का? जसं की बघा त्या डेटा मध्ये काय काय आपण ते पाहूया, चालेल?
ठीक आहे. जसं बघा इथे नेम आले, काय आले, तर इथे नेम आले, काय आले, अगडगाव आहे ना, काहीतरी आले ना. त्यानंतर इथे आले डिस्क्रिप्शन आले, त्यानंतर ब्रांच टाईप आले, ब्रांच टाईप पोस्ट ऑफिस, त्यानंतर डिलिव्हरी स्टेटस आलाय, डिलिव्हरी, त्यानंतर सर्कल आलाय महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट आलंय अहमदनगर, डिव्हिजन अहमदनगर, रेंज कोणतं आले, पुणे आले, ब्लॉक आले अहमदनगर, स्टेट आले महाराष्ट्र, कंट्री आली इंडिया, आणि त्यानंतर इथे आला खाली पिन कोड आलाय, त्यानंतर खाली पण असं काय आले, अहमदनगर कॅम्पस आलं, ते कॅम्प म्हणजे कॅम्पस. ओके. त्यानंतर डिस्क्रिप्शन नल आलं इथे, त्यानंतर इथे ब्रांच टाईप काय आला, इथे सब पोस्ट ऑफिस, वरती काय आलं इथे ब्रांच पोस्ट ऑफिस. म्हणजे ह्या प्रकारे आपल्याला काहीतरी डेटा भेटतो. इथे भिंगार आले, आले ना, म्हणजे भिंगार मध्ये एक पोस्ट ऑफिस आहे, पुढे एक अहमदनगर कॅम्पस मध्ये एक पोस्ट ऑफिस आहे, त्यानंतर एक भिंगार मध्ये पोस्ट ऑफिस आहे, आणि एक भिंगार वेस्ट म्हणून असेल काहीतरी, मला पण माहित आहे नगर मधलं प्रॉपर, पण असं आहे ना, तिथे एक पोस्ट ऑफिस आहे. त्यानंतर भिंगार नगर मध्ये बुरानगर आहे ना, बुरहाननगर, तिथे एक पोस्ट ऑफिस आहे. त्यानंतर दरेवाडी, त्यानंतर गुणवाडी आहे, कसं काहीतरी आलंय. ओके. असं काहीतरी आलेत ना, हे नगर मधले काहीतरी गाव आलेत, काहीतरी वाड्या आल्यात, म्हणजे आपल्याला काहीतरी दिसतंय, बरोबर. आणि ते वरती बघा, जसं की त्या URL च्या लास्ट मध्ये कोणता पिनकोड आहे, 4140. कुठला आहे हा पिनकोड, भिंगारचा आहे का, आगडगावचा आहे. ओके, मला पण माहित नाही कन्फर्म. ओके, ठीक आहे. जसं मी नगरचा पिनकोड टाईप करतो, नगरचा पिनकोड काय आहे, 414001 असेल माझं असं वाटतंय ना, हाच आहे ना पिनकोड, ठीक आहे, 01 आहे. ओके, आपण सर्च 01 केला. ओके, आणि त्यामध्ये काय आले, काय आले, AC, ओके, त्यानंतर अहमदनगर आले, त्यानंतर इथे अहमदनगर सिटी आले, त्यानंतर असं काहीतरी आले. ओके, MG उड्डाण वगैरे आले. ओके, सर्जेपुरा, असं काहीतरी आपल्याला नगरचे आले पोस्ट ऑफिस. त्यानंतर सपोज तुमच्या गावाकडचं सांगा कुठल्या, जस्ट समजतंय काय, ठीक आहे, मला फंडा समजून द्यायचा आहे तुम्हाला असा, की एक अशी काय एक URL आहे, काय ही URL म्हणजेच काय, आपली API आहे. मग ही URL आहे, ह्या URL च्या लास्ट मध्ये मी जो पिनकोड टाईप करेन, त्या एरियामध्ये किती पोस्ट ऑफिस आहे ते मला स्क्रीनवर शो होतात, बरोबर. जसं की मी आता एक पिनकोड टाईप करतो, सांगा तुमच्या गावाकडचं सांगा, पुन्हा 4142 आणि जसं मी ते एंटर केलं, तर आता मला इथे भरपूर सारा डेटा आलाय. कुठला आला, आपण तो पाहू. कुठला आलाय, हा आष्टी मधला आलाय, म्हणजे काहीतरी बीड जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे मी पण पाहतो, आला इथे डिव्हिजन बीड, परत रेंज कुठे, औरंगाबाद, आणि इथे आले ब्लॉक आष्टी, महाराष्ट्र, इंडिया, आणि पिनकोड आष्टी मध्ये पण अजून एक आष्टी बीड मध्ये एक पोस्ट ऑफिस आहे. त्यानंतर बीड सांगली, त्यानंतर वाळवणी, अजून किती भरपूर सारे गाव आले, जेवढे काय गावं असतील तेवढे गाव इथे भेटले. फंडा काय आहे, की एक URL आहे, आणि त्या URL च्या लास्ट मध्ये आपण जो पिनकोड टाईप करतो, त्या गावाची आपल्याला किंवा त्या एरियाची पोस्ट ऑफिसची डेटा सगळा शो होते. समजतंय फंडा, ठीक आहे. मग आता काय करायची, ह्या URL ला आपल्याला आपल्या प्रोजेक्ट मध्ये इम्प्लिमेंट करायची. कुठे, ओके, प्रोजेक्ट मध्ये इम्प्लिमेंट करायची, ठीक आहे सर, ठीक. मग आपण कुठे आलो, कोड मध्ये आलो कोड मध्ये, आणि कोड मध्ये आल्यानंतर मला माझ्या प्रोजेक्ट मध्ये API हँडल करायची, त्यासाठी मला कोणतं पॅकेज लागणार आहे ते मला ऑनलाईन मेंबर सांगतील. मला React.js मध्ये API हँडल करायच्या, त्यासाठी कोणत्या पॅकेजची मला गरज आहे, किंवा मला कोणतं पॅकेज लागणार आहे. प्रतिमा, समर्थ, आरती, बरोबर, काय लागणार आहे, Axos. मग ते पॅकेज आपल्याला इन्स्टॉल करण्यासाठी त्या पॅकेजला आपण काय करू, इथे इन्स्टॉल करू. त्यासाठी मी इथे कमांड टाकली npm
आय Axios आणि एंटर बटनावर मी ते क्लिक केलं. तर जसं मी ते एंटर बटनावर क्लिक केलं तर जे काय पॅकेज होतं ते पॅकेज काय झालं इथे इन्स्टॉल झालं इथे. आणि स्क्रीनला मी एकदा क्लिअर करतो आणि जो काय आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला मी रिएक्झिक्यूट करतो किंवा त्याला रन करतो npm run div ह्या कमांडने. झाला प्रोजेक्ट रन. आउटपुट पेजला आलो मी एकदा चेक करतो प्रोजेक्ट व्यवस्थित रन होतंय का नाही. होतंय व्यवस्थित रन. ठीक आहे. मग आपल्याला आज काय करायची की फ्रंट एंड मध्ये एक अशी डिझाईन असेल. काय असेल इथे फ्रंट एंड मध्ये डिझाईन अशी असेल. ठीक आहे. आधी फर्स्ट आपण ही डिझाईन करून घेऊ. चालेल. मग ही डिझाईन करण्यासाठी मी app.jss मध्ये आलो. ह्या h1 ला मी इथे रिमूव्ह केलं आणि त्या डिझाईन मध्ये काय आहे एक इनपुट बॉक्स. त्याला काय टाईप दिला मी इथे नंबर देतो. अरे नंबर असतो आहे ना नंबर दिला इथे. आणि ह्यानंतर काय असेल एक बटन असेल आणि त्या बटनचं नाव काय देणार आपण बटन. आणि त्या बटनचं नाव असेल सर्च. सेव्ह केलं. आउटपुट पेजला आलो. एकदा रिफ्रेश केलं. जी आपली UI होती जी काय आपली डिझाईन होती ती डिझाईन कम्प्लीट झाली इथे. ठीक. ह्या डिझाईनला अजून मी इथे काय करतो ह्या इनपुट बॉक्स मध्ये असं मी काहीतरी टाईप करतो प्लेस होल्डर आहे माहिती ना प्लेस होल्डर. त्या प्लेस होल्डर मध्ये मी करतो एंटर बरोबर असंच ना. सेव्ह केलं. आउटपुट पेजला आलो. एकदा रिफ्रेश केलं. आला इथला इनपुट बॉक्स. आता ह्याच्याबद्दल आपल्याला काहीच करायचं नाही. इथे तर काहीच करायचं. ओके. तर मला काय करायची जो माझा एक हा ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये मला एक एपीआय ला कॉल करायची आणि त्या एपीआय कडून मला काय करायची डेटा घ्यायची. मग त्यासाठी आपल्याला माहिती आहे एखादी एपीआय ला कॉल करण्यासाठी आपण कशाच्या आतमध्ये कोड करतो त्याचा यूज इफेक्टचा. बरोबर ना. जे काय आपलं एपीआयचं काम असणार आहे ते एपीआयचं काम कुठे करणार यूज इफेक्टच्या आतमध्ये. मग मी इथे काय करतो मला यूज इफेक्टची गरज आहे तर मी इथे यूज इफेक्टला काय करतो इम्पोर्ट राऊंड कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये फ्रॉम रिॲक्ट आणि इथे मी राईट करतो यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट त्याच्या आतमध्ये एक ॲरो फंक्शन आणि लास्ट मध्ये काय असतो स्क्वेअर ब्रॅकेट. झालं इथे. आणि जे काय आपलं एपीआयचं काम असेल ते कुठे राईट करणार आपण Axios च्या आतमध्ये. आता आपल्याला Axios ची गरज आहे आपण त्याला इन्स्टॉल केले. जस्ट मी इथे करतो त्याला इम्पोर्ट Axios फ्रॉम Axios. आणि त्या यूज इफेक्टच्या आतमध्ये मी काय सांगतो Axios आमची मेथड आहे गेट. का मेथड गेट आहे की आपल्याला डेटा घ्यायचा आहे त्यासाठी गेट मेथड राऊंड ब्रॅकेट आणि डबल कोड मध्ये इथे असते URL आणि URL नंतर इथे लास्ट मध्ये देन आणि देन फंक्शनच्या आतमध्ये एक असतो ॲरो फंक्शन. त्या ॲरो फंक्शनच्या आतमध्ये आपल्याला काय भेटतो रिस्पॉन्स भेटतो. ओके. आणि जिथे आपल्याला URL टाकायची ती URL मी कोणती टाकतो ब्राउझरला आलो आणि त्या URL ला मी जस्ट इथे काय केलं कॉपी केलं आणि ती URL मी कुठे आलो प्रोजेक्ट मध्ये आलो आणि त्या प्रोजेक्ट मध्ये ती URL मी इथे पेस्ट केली. समजलं काय केलंय. इकडे लक्ष द्या आधी नंतर बघाय ना टाइम आहे आपल्याला. तर मी इथे काय केलंय ठीक डबल एकदा सांगतो. तर जी काय आपलं एपीआयचं काम असणार ते एपीआयचं काम कुठे असतं आपल्या यूज इफेक्टच्या आतमध्ये. आणि इथे मी सांगतो Axios डॉट गेट. गेट का टाकली की आपल्याला त्या एपीआय कडून डेटा घ्यायचा. राऊंड ब्रॅकेट आणि राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये डबल कोडच्या आतमध्ये काय असते URL आणि लास्ट मध्ये डॉट देऊन देन. आणि त्या देन हा एक फंक्शन आहे त्या फंक्शनच्या आतमध्ये एक ॲरो फंक्शन आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला भेटतो एक रिस्पॉन्स. ओके. आणि जो काय आपल्याला रिस्पॉन्स भेटणार आहे तो रिस्पॉन्स मी इथे जस्ट करतो कन्सोल डॉट लॉग. जसं की एक कमेंट नाव देतो रिस्पॉन्स आणि जो काही रिस्पॉन्स भेटणार आहे तो रिस्पॉन्स आपण इथे करू कन्सोल डॉट लॉग. आणि त्या URLच्या जागी URL मी ही पेस्ट करतो जी URL मी ब्राउझरला सर्च केली होती आता जस्ट URL ला कॉपी केलं आणि इथे येऊन ती URL मी पेस्ट केली. ओके. जसं मी याला सेव्ह केलं आणि आउटपुट पेजला आलं एकदा इथे रिफ्रेश केलं काही दिसतंय का नाही. कुठे दिसणार ते आपल्याला
कन्सोल मध्ये. जस्ट मी ते कन्सोल ओपन केला आणि कन्सोल मध्ये मी चेक करतो की काही डेटा प्रिंट झालाय का. एकदा डबल रिफ्रेश केला आणि रिफ्रेश केल्यानंतर मला बघा सर्व्हर कडून काहीतरी रिस्पॉन्स आलाय. आलाय आलाय का इथे? काय काय आलंय? कॉन्फिग, डेटा, हेडर, स्टेटस आलंय. त्यामधला आपल्या कामाचा कोण आहे? छोटासा डेटा. मग मी काय करतो, त्या रिस्पॉन्सच्या आतून तू फक्त काय प्रिंट कर? डेटा प्रिंट कर. आणि मी आता आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे रिफ्रेश केलं तर जो काय सर्व्हर कडून रिस्पॉन्स आलाय तुम्हाला इथे रिस्पॉन्स शो झालाय. आणि इथे बघा काहीतरी आलाय, मला एका अरे ऑब्जेक्ट मध्ये काहीतरी डेटा आलाय. आलाय ना. आणि त्याच्या आतमध्ये त्या 0 इंडेक्स नंबरच्या आतमध्ये अजून मला काहीतरी डेटा दिसतोय. मेसेज, पोस्ट ऑफिस आणि स्टेटस. अजून त्याच्या आतमध्ये काय काय भेटलंय? मेसेज, पोस्ट ऑफिस आणि स्टेटस. आता मी पोस्ट ऑफिसच्या आतमध्ये आलो आणि इथे बघा पोस्ट ऑफिसच्या आतमध्ये काय आलाय? भरपूर सारा डेटा आलाय. आलाय आष्टी, बीड, सांगवी वगैरे आलाय ना इथे डेटा. कशाच्या आतमध्ये आलाय तो? त्या ॲरेच्या आतमध्ये किंवा त्या रिस्पॉन्सच्या आतमध्ये जो डेटा आहे त्या डेटाच्या आतमध्ये 0 इंडेक्स नंबर मध्ये पोस्ट ऑफिस मध्ये आलाय. मग मी ते काय करतो माहितीये की जो डेटा आहे त्या डेटा मधला 0 इंडेक्स मधला काय प्रिंट करतो? पोस्ट ऑफिस. सेव्ह केलं आणि आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे रिफ्रेश केलं तर मला इथे रिस्पॉन्स मध्ये काहीतरी 19 डेटा भेटले. पक्का दिसतात इथे 19 डेटा आलेले. काय केले आपण समजलं इथे ऑनलाईन मध्ये. तर आपण काय केलं इथे एक URL आहे, ठीक आहे. त्या URL ला आपण मेथड ठेवली गेट मेथड. इकडे लक्ष दे, नंतर सांगतो मी तुला तुझा एरर, ठीक आहे. तर एक URL आहे, त्या URL ला आपण मेथड कोणती दिली? गेट. गेट का दिली? की आपल्याला त्या URL मधून डेटा घ्यायचा आहे आणि जो काय डेटा घेतलाय आपण किंवा जो रिस्पॉन्स भेटलाय आपल्याला त्या रिस्पॉन्स मधून डेटाच्या आतून 0 इंडेक्स नंबर मधला पोस्ट ऑफिस आपण असा डेटा कन्सोल डॉट लॉग केला. जस्ट मी आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे रिफ्रेश केलं तर कन्सोल मध्ये मी पाहू शकतो तर इथे 19 डेटा आलेत. मला काहीतरी आले तिथे आणि त्यामध्ये बघा काय आले? नेम आले आष्टी बीड आले, बीड सांगवी आले. अरे म्हणजे गावाचे नाव आहेत काहीतरी, मला पण माहित नाही प्रॉपर कोणते गाव आहेत कुठले गाव आहेत. ओके. जसं मी कोड मध्ये आलो आणि त्या कोड मध्ये मला एक URL दिसते आहे, तुम्हाला दिसते ही URL. त्या URL मध्ये लास्ट मध्ये काही नंबर्स आहेत. काय नंबर्स? ते नंबर म्हणजे काय माहिती? तो पिन कोड नंबर. जसं मी तो पिन कोड चेंज करतो 414001 सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे रिफ्रेश केला तर कन्सोल मधला जो मला रिस्पॉन्स भेटत होता तो रिस्पॉन्स किती भेटले? आता 7 भेटले. आणि त्यामध्ये बघा EC, डिक्टो, अहमदनगर, अहमदनगर सिटी असे काहीतरी गावं भेटले. हे अहमदनगरचा डेटा आलाय. म्हणजे मी तो पिनकोड टाकलाय अहमदनगरचा म्हणजे अहिल्यानगरचा. ओके. त्यानंतर मी अजून एक पिनकोड टाकतो 4140 किंवा 413205. आता हा आमच्या इकडचा आहे, ठीक आहे. जस्ट मी दाखवतो. ओके. हे पिनकोड टाकला मी लास्ट मध्ये आणि इकडे येऊन रिफ्रेश केला तर रिस्पॉन्स मध्ये मला किती डेटा आलेत? 8 डेटा. बघायचे काय काय आले तर आले इथे बावी, चोंडी, अरे असे गावाचे नाव आले तिथे. ओके. त्यानंतर अजून मला पिनकोड सांगा बरं कुठला वेगळा सांगा, ठीक आहे. जे सांगितलं ते. अरे ठीक आहे 411001 कुठला आहे मला पण माहित नाही बरं का. जस्ट मी हा टाकला आणि ते रिफ्रेश केलं तर रिस्पॉन्स मध्ये बघू शकतात तुम्ही किती डेटा आलेत आता 8. आणि कुठला आलाय तो आपण पाहूया. कुठले आलेत? CDAO काय माहित नाही, मला पण माहित नाही. ओके. अजून बघायचं म्हणलं डीप मध्ये गेलो ना तर इथे बघा ब्लॉक पुणे सिटी, ब्रांच टाईप आली सब पोस्ट ऑफिस. म्हणजे हे एक छोटस पोस्ट ऑफिस. सर्कल कोणतं आहे? महाराष्ट्र. कंट्री आली इंडिया. तर डिलिव्हरी स्टेटस आलाय नो डिलिव्हरी. म्हणजे तिथे डिलिव्हरी होणार आहे का? नाही. त्यानंतर डिस्क्रिप्शन नाही आलं, डिव्हिजन आले,
पुणे आलंय, डिव्हिजन आले, पुणे सिटी ईस्ट आले आहे ना, पिनकोड आलाय, स्टेट वगैरे भरपूर सारा डेटा आलाय, मी तो पाहत नाही. ओके, जस्ट अजून एक मी पिनकोड चेंज करतो इथला. कुठला करायचा अजून एक माहिती कोणाला ऑनलाईन मध्ये तुम्ही पण सांगू शकता, तुमच्या इकडचं पण सांगू शकता. काय सांगा? 4140 सेव्ह केला आणि इकडे आलो आणि ते रिफ्रेश केलं. तर इथे डेटा किती आले तुला? 12. आणि इथे बघा 12 मध्ये गावाचे नाव आलेत, अहमदनगर, अकोलनेर, त्यानंतर आले तिथे. म्हणजे काय होतंय, ज्या एरियाचा आपण पिनकोड ह्या युआरएलच्या लास्ट मध्ये राईट करतो, त्या एरियाचे जेवढे पोस्ट ऑफिस आहेत तेवढे पोस्ट ऑफिस आपल्याला काय होते, शो होते. समजतंय फंडा? ठीक आहे. मग मला असं करायची की जो मी पिनकोड ह्या इनपुट बॉक्स मध्ये राईट करेन आणि सर्च बटनावर क्लिक करेन, तर त्या एरिया मधले जेवढे पोस्ट ऑफिस आहेत तेवढी लिस्ट मला इथे दिसेल. समजले काय करायचंय? म्हणजे काय करायचंय, ह्या इनपुट बॉक्स मधून तो नंबर घ्यायचा आणि त्या युआरएल मध्ये लास्ट मध्ये अटॅच करून द्यायचा. बरोबर? मग हा इनपुट मधला मला जो पिनकोड आहे तो स्टोअर करण्यासाठी मला कशाची गरज लागणार आहे? एका व्हेरिएबलची. मग इथे व्हेरिएबल बनवायचं असेल तर कुणाची मदत घेणार? यूज. त्याला इम्पोर्ट करू यूज स्टेट फ्रॉम रिॲक्ट आणि त्याचा यूज करून मी एक व्हेरिएबल बनवतो. व्हेरिएबल बनवण्यासाठी कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट, त्या व्हेरिएबलला नाव देऊ पिनकोड आणि त्याचं एक असेल सेट पिनकोड नावाचं फंक्शन इक्वल टू यूज स्टेट. आणि इथे आपण जस्ट असं काहीतरी मी डबल कोड मध्ये व्हेरिएबल बनवला आणि ह्या व्हेरिएबल मध्ये ह्या इनपुट बॉक्स मधली व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर आपण काय करणार, इथे ऑन चेंज आणि त्याच्यामध्ये एक ॲरो फंक्शन आणि त्या ॲरो फंक्शन काय पास करणार? ई म्हणजे इव्हेंट. इव्हेंट कोणाला पास करणार? सेट पिनकोड नावाच्या फंक्शनला इव्हेंट मधून टार्गेट मधून व्हॅल्यू पास करणार. समजला फंडा? जसं मी आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे रिफ्रेश केला आणि जसं मी इथे 4140 आणि सर्च बटनावर क्लिक केलं की तो पिनकोड मला कन्सोल मध्ये प्रिंट झाला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करणार की जे सर्च नावाचं बटन आहे त्या बटनला एक इव्हेंट टाकू. कोणतं? ऑन क्लिक. मग इथे मी एक ऑन क्लिक नावाचं एक इव्हेंट टाकलं. जसं त्या बटनावर आपण क्लिक करणार तर एक फंक्शन कॉल होणार. त्या फंक्शनला नाव देऊ आपण सर्च पिनकोड नावाचं जे काय फंक्शन आहे त्या फंक्शनला काय होणार, तिथे कॉल होणार आणि ते फंक्शन मी इथे वरती बनवतो. मग फंक्शन बनवण्यासाठी फंक्शन कीवर्ड, फंक्शनचं नाव सर्च पिनकोड, ओपन करली क्लोज करली आणि त्या console.log मध्ये मी करतो तो पिनकोड प्रिंट. सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो. एकदा इथे मी रिफ्रेश केले आणि रिफ्रेश केल्यानंतर जस्ट मी ही एपीआय ला यूज इफेक्टला रिमूव्ह करतो. ओके, 2 मिनिटं. ओके, आणि आउटपुट पेजला आलो. एकदा इथे रिफ्रेश केलं, कन्सोल मध्ये काय आहे का? नाही. मी इथे टाकू एक पिनकोड 414001. सर्च बटनावर क्लिक केलं तर तो पिनकोड मला कन्सोल मध्ये भेटला. त्यानंतर अजून एक पिनकोड राईट केला मी 413205. सर्च बटनावर क्लिक केलं तो पिनकोड कुठे आला? मला कन्सोल मध्ये आला इथे. मग आता मला काय करायची की हा जो पिनकोड आहे तो पिनकोड मला त्या एपीआय ला कनेक्ट करायचा, किंवा जसं मी ह्या सर्च बटनावर क्लिक करेन तर एक एपीआय कॉल होईल. कधी सर्च बटनावर क्लिक करेन तेव्हा माझ्यासाठी एक एपीआय कॉल होईल. मग मी काय करतो, हे कन्सोल करण्यापेक्षा मला एक एपीआय कॉल करायची. त्यासाठी आपण कोणाचा यूज घेणार? Axios डॉट गेट, कारण आपल्याला त्या युआरएल मधून डेटा घ्यायचा आहे. आणि इथे डबल कोड टाकून युआरएल डॉट देन ओपन राऊंड आणि त्याच्यामध्ये एक ॲरो फंक्शन आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला काय भेटतो? रिस्पॉन्स. जो रिस्पॉन्स भेटेल तो रिस्पॉन्स आपण इथे करू console डॉट, जसं की एक मेसेज देतो
रिस्पॉन्स आणि ते रिस्पॉन्सला मी प्रिंट करतो. सेव्ह केलं मी, आउटपुट पेजला आलो आणि ते रिफ्रेश केलं. तर कन्सोल मध्ये ती एपीआय कॉल झाली का? कधी होणार आहे? त्या बटनावर क्लिक केल्यानंतर ती एपीआय कॉल होणार आहे. आणि आला इथे आपल्याला डेटा. अरे आलाय का? कॉन्फिग डेटा हेडर. ठीक आहे, असं काहीतरी आलंय. काय झालंय माहितीये, आपण URL नाही टाकली. URL टाकतो मी ना. कोणती URL आहे? URL टाकली, सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर कन्सोल मध्ये काही डेटा दिसतोय का? कधी दिसणार? जेव्हा मी सर्च बटनावर क्लिक करेन तर ती एपीआय कॉल झाली आणि त्या एपीआय मध्ये आपल्याला रिस्पॉन्स भेटलाय काहीतरी असा. मग या रिस्पॉन्स मध्ये कॉन्फिग डेटा हेडर आला. ह्यामधला महत्वाचा कोण आहे? डेटा. मग मी काय करतो, आउटपुट पेज मध्ये कोड मध्ये आलो आणि त्या रिस्पॉन्स मधून तू काय प्रिंट कर? डेटा प्रिंट कर, असं मी सांगितलं. आउटपुट पेजला आलो आणि रिफ्रेश केला तर कन्सोल मध्ये काय दिसतंय का? सर्च बटनावर मी क्लिक केलं, झाला, रिस्पॉन्स आला. त्या रिस्पॉन्सच्या आतमध्ये एका ऍरे मध्ये काहीतरी डेटा आलाय. कितव्या नंबरला? 0 नंबरला. काय आलाय आपण पाहू. त्यामध्ये मेसेज आलाय, पोस्ट ऑफिस आलाय आणि स्टेटस आलाय. ह्यामधला आपल्याला कोण पाहिजे? पोस्ट ऑफिस पाहिजे. पण जो पोस्ट ऑफिस आहे तो किती नंबरला आहे? 0 नंबरला. त्यामुळे मी त्या डेटाला इथे 0 इंडेक्स नंबर मधला पोस्ट ऑफिस प्रिंट कर. सेव्ह केलं मी, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, आला का डेटा इथे? बटनावर क्लिक केलं, ती एपीआय कॉल झाली आणि 19 डेटा आले इथे. इतर तर समजलंय ना? जिथे युजेबल केलं तर फक्त आपण तिथे फंक्शनच्या आतमध्ये सगळं राईट केलं. ठीक आहे. तर आता मला काय करायची की जसा मी इथे एक नगरचा पिनकोड टाकला 414001, सर्च बटनावर क्लिक केलं तर इथे मला नगरचे जेवढे पोस्ट ऑफिस आहे नगरचे येते. काय झालं? येतील, मी असं बोलतोय. ओके, ठीक आहे ना? मग त्यासाठी आपल्याला काय करायचं, जो आपल्याला पिनकोड भेटतोय तो पिनकोड आपल्याला इथे अटॅच करायला लागेल. कोणता पिनकोड? त्या इनपुट बॉक्स मधला. मग अटॅच करण्यासाठी मी हा पिनकोड काय केला? रिमूव्ह केला आणि जो पिनकोड नावाचा व्हेरिएबल आहे फक्त इथे प्लस देऊन तो कॉन्कॅट केला. पिन कोड करू शकतो ना, असा पिन कॉन्कॅट करू शकतो. जस्ट त्याला मी सेव्ह केलं आणि आउटपुट पेजला आलो. दिसतंय का आपल्या कन्सोल मध्ये? काही. इथे मी पिनकोड टाकला 414001. कुठला आहे हा? नगरचा आहे. सर्च बटनावर क्लिक केलं तर जो काय आपल्याला रिस्पॉन्स भेटलाय 7. कुठला भेटलाय? नगरचा. आता मी पिनकोड टाकतो दुसरीकडचा 413205. सर्च बटनावर क्लिक केलं तर किती डेटा आले? 8 डेटा आले. कुठला आहे हा? जिथला असेल तिथला. पण तिकडचा डेटा आलाय. आता अजून एक पिनकोड सांगा मला. तुम्ही सांगा ऑनलाईन मध्ये. किती? 414202. पाथडी इकडचं दिसत आहे ना, आय थिंक. मला पण माहित नाही. जस्ट किती डेटा आले हे? 21. कुठला हा? बीड कडचा आहे, तिकडचा आहे ना. ठीक आहे, इथे बीड आलाय. नाही समजलं त्याच्या आतमध्ये गेलो ना आपल्याला इथे सगळं दिसतंय. कुठल्या? आष्टीचा आहे हा. ओके, किती आले डेटा? आता आष्टीमध्ये किती? तर 21 पोस्ट ऑफिस. त्या एरियामध्ये किती? 21 पोस्ट ऑफिस. अजून सांगा बरं मला. ठीक आहे, अजून मला एक माहिती आहे 414002. सर्च बटनावर क्लिक केलं तर सर्व्हर कडून मला एक रिस्पॉन्स आलाय. त्या रिस्पॉन्स मध्ये 15 रिस्पॉन्स आले. कुठला हा डेटा? आगळगाव. अरे म्हणजे एरिया वेगवेगळे आहेत ना, सगळ्या एरियाला एक वेगवेगळा पिनकोड दिलाय. आलाय. किती आलेत? 14 आलेत. म्हणजे 15 आलेत. काय केलंय समजतं इथे? करता ट्राय एवढं ऑनलाईन. तर आपण काय केलंय, एक इनपुट बॉक्स बनवलाय. त्या इनपुट बॉक्स मध्ये ज्या एरियाचा आपण पिनकोड टाईप करतो तर त्या एरियाचे जेवढे पोस्ट ऑफिस आहेत तेवढे पोस्ट ऑफिसचा सगळा डेटा आपल्याला कन्सोल मध्ये भेटतो. जसं की मी टाईप केला एक्झाम्पल साठी नगरचा 414001. सर्च बटनावर क्लिक केलं तर नगरमध्ये 7 पोस्ट ऑफिस आहे. नगर सिटी मध्ये बरं का, ते बाहेरचे वगैरे कोणते असते मला माहित नाहीये, पण सिटी मधले. तर एवढे 7 पोस्ट ऑफिस आहे भेटलाय. आणि जो काय डेटा आलाय तो डेटा कशात आलाय? एका ऍरे ऑब्जेक्ट मध्ये आलाय. आलाय ना? ठीक, एवढं एक समजलं. सेकंड,
आणि त्याच्या आतमध्ये बघा भरपूर साठा डेटा आलाय. ब्लॉक, ब्रांच टाईप, सर्कल, कंट्री, डिलिव्हरी स्टेटस. तर इथे डिलिव्हरी होऊ शकत नाही. नो आलंय ना, नो डिलिव्हरी. डिस्क्रिप्शन, नेम, पिनकोड, रेंज. ओके, हा सगळा डेटा आलाय. तर आपल्याला काय करायचंय, जो आपल्याला हा ॲरे ऑब्जेक्ट मध्ये डेटा आलाय तो डेटा एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा. काय करायची, एका व्हेरिएबल मध्ये. मग तो डेटा आलाय, जो डेटा स्टोअर करण्यासाठी मी काय करतो, एक व्हेरिएबल बनवतो. जसं की व्हेरिएबल बनवण्यासाठी कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट डेटा कोमा दिला आणि सेट डेटा नावाचं एक फंक्शन. अरे ठीक आहे, मला डी कॅपिटल काढायचं होता. इथे इक्वल टू यूज स्टेट. त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा राहणार आहे, त्याचा आपण ॲरे टाकला इथे. तर काय करायचंय, जेव्हा आपण कन्सोल मध्ये जो डेटा कन्सोल करतो त्याबरोबरच आपल्याला सेट डेटा नावाचं जे फंक्शन आहे त्याला पण डेटा पाठवायचा आहे. म्हणजे तो डेटा घेणार आणि कुठे घेणार, असा घेऊन जाणार, इथे टाकणार आणि तो डेटा कुणाकडे देणार, ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. असंच ना. मग मी इथे काय करतो की रिस्पॉन्स मधून जो डेटा आलाय त्याच्यामधून 0 इंडेक्स मधला त्याच्या आतून तो काय प्रिंट करायचे, पोस्ट ऑफिस. कुणाला गेला, सेट डेटा नावाच्या फंक्शनला. म्हणजे फंक्शनला गेला म्हणजेच कुठे गेला, ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर इथे एक पिनकोड टाकला 414001. सर्च बटनावर क्लिक केलं. जसं आपल्याला हा कन्सोल मध्ये डेटा भेटला त्याबरोबरच तो डेटा ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाला. मग आता काय करायची, जो डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर झालाय तो डेटा फक्त आपल्याला प्रिंट करायची. काय करायची, प्रिंट करायची. मग आपल्याला माहित आहे की एखादा ॲरे मधला डेटा प्रिंट करायचे असेल तर कशाची गरज घ्यायला लागते आपल्याला, जावास्क्रिप्ट मध्ये फॉर लूपची आणि रिॲक्ट जीएस मध्ये मॅप फंक्शनची. आणि मॅप फंक्शनला सांगायचे कशामधून डेटा प्रिंट करायचा आहे, आम्हाला ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मधून. मग इथे सांगा डेटा नावाचा व्हेरिएबल डॉट कुणाला सांगायची, मॅप. मॅप ही काय एक फंक्शन आहे आणि त्या फंक्शनच्या आतमध्ये असतो एक ॲरो फंक्शन. जिथे कर्ली ब्रॅकेट टाकायचे तिथे काय टाकायचे, राऊंड ब्रॅकेट. आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला दोन व्हॅल्यू भेटतात, एक भेटते व्हॅल आणि सेकंड इंडेक्स. आणि ह्याच्या आतमध्ये मी काय करतो माहितीये, एक कर्ली, एक H1 घेतला आणि त्या H1 मध्ये कर्ली ओपन करून क्लोज करून इथे काय करतो, मी पहिलं इंडेक्स प्रिंट करतो. सेव्ह केलं, आउटपुट पेज आलो आणि एकदा इथे रिफ्रेश केलं. ठीक आहे, अरे इथे पिनकोड टाकायला लागेल ना, तेव्हा एपीआय कॉल आहे ना. 414001. सर्च बटनावर क्लिक केलं, ती एपीआय कॉल झाली आणि त्या एपीआय मधून आपल्याला 7 डेटा भेटले आणि त्या 7ची आपल्याला इथे काय भेटलं, इंडेक्स नंबर. तर आपल्याला इंडेक्स नंबर प्रिंट नाही करायचा, आपल्याला एका टेबल मध्ये डेटा प्रिंट करायचा. कशामध्ये, टेबल. मग त्यासाठी मी काय करतो, त्या फॉर लूपच्या बाहेर काय घेतलं, एक टेबल घेतो. टेबल टॅग घेतला आणि त्याचा टेबल टॅगचा एंड कुठे असेल, त्या लूपच्या बाहेर. ओके, आणि त्या लूपच्या आतमध्ये मी फर्स्ट इथे सांगतो एक असेल टीआर. काय असेल, टीआर. आणि टीआर मध्ये आपण इथे टीएच करू. मग टीएच मध्ये पहिलं काय करायचे बघू आपण, नेमकं काय काय डेटा येतोय त्याच्यावरून आपण बघू काय काय प्रिंट करायचे. तर काय काय प्रिंट करायचे, पहिलं आपण नेम प्रिंट करू. चालेल, म्हणजे थोडं व्यवस्थित वाटेल. पहिलं, त्यानंतर सेकंड काय प्रिंट करायची, नेम नंतर डायरेक्ट पिनकोड. ब्रांच टाईप करू ना, अरे कसं करा, मागं पुढे गेलं काही प्रॉब्लेम नाहीये. जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही प्रिंट करू शकता. ब्रांच टाईप नंतर आपण काय प्रिंट करायचं, डिलिव्हरी स्टेटस करू. जे महत्वाचं वाटतंय ते करू, बाकीचे आपण तसेच ठेवून देऊ. डिलिव्हरी स्टेटस. अजून काय घ्यायचं, डिलिव्हरी स्टेटस नंतर डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, अजून मी बघतो घ्यायसारखं काय आहे का, कंट्री, डिस्ट्रिक्ट वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट घेऊन टाकू. ठीक आहे, बाकीचा जो महत्वाचा नाही तो आपण डेटा नाही घेत. ठीक आहे, तुम्हाला वाटलंय सगळा प्रिंट करायचा, सगळा करा. तुम्हाला वाटतंय थोडाच प्रिंट करायचा, थोडा करा. डिव्हिजन नंतर मी तिथे प्रिंट करतो रिजनला कॉपी केलं, जस्ट मी इकडे
आणि रिजन नंतर मला प्रिंट करायची अजून तिथे स्टेट प्रिंट करतो है ना. ओके आणि स्टेट नंतर मी इथे प्रिंट करतो पिनकोड डायरेक्ट. ठीक आहे, बस मला एवढंच प्रिंट करायचं का. ओके आउटपुट पेजला आलो. एकदा इथे रिफ्रेश केलं, जसं मी इथे एक पिनकोड टाकला 414001, ती एपीआय कॉल झाली आणि त्या एपीआय ने डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये काहीतरी डेटा स्टोअर केला. ठीक आहे, हे काय झालं, ब्रॅकेट नाही दिले आपण ऑब्जेक्ट. ठीक आहे, हे काय झालंय माहितीये की तो लूप फिरलाय. ओके ओके, मी काय करतो इथे, ठीक आहे, असं का आलंय, त्या टीआर ला पण मी बाहेर काढतो, चालेल. ओके, मी त्या टीआर ला पण काय करतो, बाहेरच ठेवतो. ठीक आहे, टीआर ला पण मी काय टाकलं, ठीक आहे, एकदम ह्याला क्लोज. टीआर ला पण मी बाहेर ठेवलं. झालाय आपला टेबल व्यवस्थित. ओके, त्यानंतर मी त्या टेबलला डिझाईन करतो. जसे की डिझाईन करण्यासाठी विड्थ दिली मी 100%. त्यानंतर त्याला आपण हे देऊ बॉर्डर किती दिली 1. आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे जस्ट मी रिफ्रेश केलं तर आपला टेबल व्यवस्थित शो होत आहे ना. आणि मग त्या टेबलच्या आतमध्ये मला अजून एक टीआर घ्यायचा, त्यासाठी मी इथे काय करतो, मॅप फंक्शन राईट करतो. त्यासाठी ओपन करली आणि क्लोज करली. कशामधून डेटा प्रिंट करायचा आहे, डेटा नावाच्या व्हेरिएबल मधून. मॅप फंक्शनला सांगितलं, मॅप फंक्शन आहे, त्याच्या आतमध्ये एक एरो फंक्शन आणि जिथे करली असतो तिथे राऊंड ब्रॅकेट. आणि त्या एरो फंक्शन मध्ये 2 व्हॅल्यू भेटतात, एक व्हॅल आणि दुसरे इंडेक्स. मग ह्याच्या आतमध्ये मी काय करतो, अजून एक टीआर घेतो. काय घेतलंय, टीआर. टीआरच्या आतमध्ये टीडी घेतला. टीडीच्या आतमध्ये ओपन करली आणि क्लोज करली. तू व्हॅलच्या आतून काय प्रिंट कर, नेम प्रिंट कर, डॉट राईट. ह्याला सेव्ह केलं आणि आउटपुट पेजला आलो. मी आलो, इथे दिसतंय काय, काय नाही. इथे एक पिनकोड टाकला 414001, सर्च बटनावर क्लिक केलं, आले तिथे. सपोज मी इथे दुसरा टाकला आता 414205, सर्च बटनावर क्लिक केलं तर आला इथले दुसरीकडचे आलेत, नेम आलेत. मग त्याच प्रकारे ब्रांच टाईप पण मी काय करतो, प्रिंट करून घेतो. मग मी ह्याला सांगतो की व्हॅलच्या आतून, ठीक आहे, अजून काय काय डेटा आला मी तो पाहतो. तो व्हॅलच्या आतून तू ब्रांच टाईप प्रिंट कर. काय, ब्रांच टाईप. जसं की इथे आलो, इथे सांगतो ब्रांच टाईप प्रिंट कर. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, आले तिथे ब्रांच टाईप. इथे दिसते ब्रांच पोस्ट ऑफिस, ब्रांच पोस्ट ऑफिस, ब्रांच पोस्ट ऑफिस आणि इथे सब पोस्ट ऑफिस आले तिथे. त्यानंतर डिलिव्हरी स्टेटस पण आपल्याला प्रिंट करायचं. जस्ट मी ह्यालाच कॉपी करतो आणि इथे मी खाली सांगतो व्हॅलच्या आतून तू काय प्रिंट कर, ब्रांच डिलिव्हरी. ठीक आहे, डिलिव्हरी स्टेटस प्रिंट कर. आउटपुट पेजला आलो, आलं इथे डिलिव्हरी, सगळीकडे डिलिव्हरी पॉसिबल आहे. त्यानंतर अजून काय राहिले इथे, आपण इथे डिस्ट्रिक्ट घेतलंय. ओके, ह्या डिस्ट्रिक्टला मी कॉपी करतो आणि व्हॅलच्या आतून काय करतो, डिस्ट्रिक्ट प्रिंट कर. जसं डिस्ट्रिक्ट प्रिंट केलंय त्याच प्रकारे रिजन पण प्रिंट कर. मग व्हॅलच्या आतून काय प्रिंट कर, रिजन. जसं रिजन प्रिंट केलं त्याच प्रकारे काय प्रिंट कर, स्टेट पण प्रिंट कर. आणि जसं स्टेट प्रिंट केलंय त्याच प्रकारे काय प्रिंट कर, पिनकोड. जस्ट आउटपुट. ठीक आहे, पिनकोड नाही आला का, स्पेलिंग चुकली असेल मला असं वाटतंय. ठीक आहे, इकडनं कॉपी करून आपण एक्झॅक्ट नेम पाहिजे ना, मग इकडनं मी कन्सोल मधून कॉपी केले, पेस्ट केले, सेव्ह केले, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, कन्सोलला मी बंद करतो. आता आला आपला इथे टेबल. आणि त्या टेबल मध्ये पहिला इनपुट बॉक्स आहे, त्या इनपुट बॉक्स मध्ये 414001, सर्च बटनावर क्लिक केलं, पुढे नगरचे आले. मला अजून एक सांगा बरं, पिनकोड तुमच्या इकडचा येतोय का नाही चेक करू. सांगा, 414004 असेल. सर्च बटनावर क्लिक केला, काय केलं तू, डबल एकदा सांगा, का सांग बरं पिनकोड 414203. सर्च बटनावर क्लिक केला तर आलेत तिकडचे सगळे डेटा, काहीतरी भरपूर सारे डेटा आलेत. दिसतंय आपल्याला ब्रांच पोस्ट ऑफिस, सब पोस्ट ऑफिस, डिलिव्हरी सगळीकडे पॉसिबल आहे.
डिस्ट्रिक्ट काय आहे बीड, रिजन औरंगाबाद आणि स्टेट महाराष्ट्र आणि पिनकोड आलाय. सपोज आता मला बघायची आमच्या इकडचं एक पिनकोड आहे 413205. मीच विसरले आमच्या इकडचं, गावाकडे नाही गेलो आहे ना. तर आले तिकडचे पिनकोड. ओके, आले सगळे डिलिव्हरी चार्ज आले. समजले काय केले आता हो ऑनलाईन